नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका ओमक्या. चला, आज आपण बोलणार आहोत ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडियाच्या टेस्ट सिरीज बद्दल. खतरनाक मॅच चालली, म्हणजे धुरळा, नुसता धुरळा, नादच करायचा ना. असली जबर मॅच चालली. एकदा ऑस्ट्रेलिया खतरनाक खेळते, एकदा इंडिया खतरनाक खेळते. जबरदस्त. आता चला सुरुवात करू आपण डायरेक्ट रिव्ह्यूलाच. कास जबर मॅच. मग पहिल्यांदा तर मॅच चालू व्हायच्या आधी ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीची एवढी हवा केली त्यांच्या इथं. नुसत्या न्यूजपेपरवर आर्टिकलवर आर्टिकल, नुसते विराट कोहलीचे आर्टिकल. फ्रंट पेज, सगळ्या पेजवर नुसतं विराट कोहली, नुसता विराट कोहली. काय बोलायचं म्हणजे खरंच आहे. एखाद्या तिथं जाऊन एखाद्या माणसानं काहीतरी कर्तृत्व केलं ना, खरंच ऑस्ट्रेलिया मीडिया त्याला डोक्यावरच घेतं. हे सध्य केलं ऑस्ट्रेलिया मीडियानं, नादच करायचं नाही. चला मग आता आपण सुरुवात करू फर्स्ट डेला. म्हणजे फर्स्ट डेची सुरुवात अशी झाली की टॉस. पहिल्यांदा असं वाटलेलं की टॉस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. टॉस म्हणजे, आणि मी मॅच जिंकलं झालं, टॉस जिंकलं परतच्या ग्राउंडवर बरं का तर जो टॉस जिंकतो तो ज्यांनी टॉस जिंकला त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग घेतली, आणि ज्यांनी बॅटिंग घेतली ती सगळी मॅच जिंकल्यात. त्यामुळे टॉस लय महत्वाचा होता. आणि बुमरा भाऊन आपल्या टॉस जिंकला. काय लक लागलं भावाचं, नादच करायचं. टॉस जिंकला आणि डायरेक्ट बॅटिंग घेतली भावानं. चला, आणि मग पॅट कमिन्सला विचारलं, तू काय घेणार होता. म्हणजे तो म्हणला मी 50-50 ह्याचं कन्फ्युजनमध्ये होतो. म्हणजे बॅटिंग घेऊ का बॉलिंग घेऊ, मला काहीच कळतच नव्हतं की. त्यामुळं बरं झालं बुमरानं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. चला मग स्टार्टिंग झाली. पहिले ओपनर आले. आता ते रोहित शर्मा, आपला रोहित भाऊ, तिकडं टेस्ट सिरीजला आला नाही, त्यामुळं राहुल्याला चान्स भेटलाय बॅटिंगमध्ये ओपनिंगला. त्यामुळे राहुलने आला. असं वाटत होतं की जबरदस्त आता खेळणार. तसं खेळला बरं का तो, म्हणजे त्याच्यासारखं कन्सिस्टन्सी कुठे दाखवली नाही आज ह्या मॅचमध्ये. जबर खेळा. मग आला जयस्वाल आला. मग चांगले बॉल असे डक केले, थोडे भारी वाटलं. थोडं डक केल्यामुळे भारी वाटलं. पण भाऊ त्याला वाटलं आपण इंडियामध्येच खेळतोय. गेला कव्हर ड्राईव्ह मारायला आणि झाला आउट. आयला थोडं थोडं थांब ना भाई, तू फर्स्टच मॅच आहे तुझी ऑस्ट्रेलियामध्ये, थोडं थांबून खेळ ना. तुला काय घाई कसली, थोडं थांब आणि मग मार. पण तसं नाही भावाचं, त्याचं पहिल्यापासून ठरलेलं आहे. आलं की हाणायचं, नादच करायचं नाही. मग चाल ते आवड झाला. मग आला आपला देवदत्त पडिक्कल, द बॉस देवदत्त पडिक्कल. त्याला जागा कुणाच्या ऐवजी भेटली, शुभमन गिलला थोडं काहीतरी इंजुरी झाल्यामुळे देवदत्त पडिक्कलला ही भेटली. भावानं 30-20 बॉल खाल्ले. प्रॉपर दिसत होता, म्हणजे त्याला असं वाटत नव्हतं की तो फॉर्म मध्ये नाही. जबरदस्त खेळत होता, म्हणजे प्रॉपर डिफेन्स वगैरे करत होता. पण काय झालं, आला ह्याचा बॉल आणि आउट झाला गडी. ते थोडं व्हायचा विषय झाला. जाऊ दे, तेवढंच पडिक्कलचं बॅड लकच म्हणावं लागेल, कारण असल्या पिचवर डायरेक्ट जाऊन खेळणं सोपं नाही. बाउन्सी पिच आहे, जबर बॉल येतात अंगावर. त्यामुळे झालं ते आउट झाला. ते चुकीचं वाटलं, ते वाईट वाटलं म्हणावं लागेल. मग आला आपला द बॉस किंग कोहली. नाद करायचा ना भावाचा. आल्या क्राऊड सगळे असे उडायला लागले, म्हणजे नाही खतरनाक. नुसता चेअरवर चेअर. आला भाऊ आला. आणि त्याचं काय, म्हणजे विराट कोहलीचं मला कळतच नाही. ज्यावेळेस तो येतो ना, असा ऍटिट्यूड मध्ये येतो, नाद करायचा नाही. म्हणजे त्याला असं वाटत नाही तो फॉर्म मध्ये नाही, काय नाही. असं प्रत्येक वेळेस येतो की जबरदस्त येतो आणि प्रॉपर ऍटिट्यूड. ह्यावेळेस पण तसं आला प्रॉपर डिफेन्स केला. 1-2 बॉल हेजलवूड. आणि त्या हेजलवूडचं विराट कोहलीचं काय वाकडं काय माहित भाऊ. हेजलवूड आला की विराट कोहलीची विकेट घेतो. आणि परत त्याचं नशीब एवढं घाण की विराट कोहली आला आणि बरोबर हेजलवूड बॉलिंगला आला. मग बरोबर हेजलवूडनं त्याला प्रॉपर बॉल टाकले. विराट कोहलीनं प्रॉपर डिफेन्स केले. एकतर विराट कोहलीने स्ट्रेट ड्राईव्ह मारला, असला जबर स्ट्रेट ड्राईव्ह मारला. आम्हाला वाटलं 4 मिळेल, पण नाही, 3 रन भेटले. कारण ऑस्ट्रेलियाची ग्राउंड एवढी मोठी, इंडियासारखी ग्राउंड नाहीत बरं का. लय मोठी ग्राउंड आहे तिकडं, आणि तिथलं बॉल हळूहळू जातो बाउंड्रीपर्यंत. त्यामुळं बाउंड्री मिळणं लय अवघड असते तिथं. 3 रन भेटला तरी लय मोठी गोष्ट झाली. मग तर पहिला बॉल मारला भावानं, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह मारला, 3 रन भेटल्या. असं वाटतं की आता जबरदस्त विराट आता दिसतोय खतरनाक फॉर्म मध्ये, आता हे मारणार, नादच करायला नाही विराट कोहली. परत असं झालं, हे जर आला परत बॉलिंगला दुसऱ्या-तिसऱ्या ओव्हरला. आणि भाऊला आणि विराट कोहलीची खासियत काय होती आजच्या मॅचला, की तो क्रीज पासून थोडं पुढे खेळत होता, 4-5 फूट पुढे जाऊन खेळत होता. मग मे बी त्याला इनसाइड एजची भीती असावी. पण आला विराट ह्यानं हेजलवूडने एक बाउन्सी बॉल टाकला, शॉर्ट बॉल टाकला, भावाच्या हिथं लागला. त्याला वाटलं की थोडा हिथं अंगाच्या खाली येईल, पण तो बॉल असा आला, झालं ते बी आउट झालं स्लिपला. म्हणजे काय झालंय काय कळणार. असं वाटतं की विराट कोहली आज सेंचुरी मारणार नाही, ऍटलीस्ट 50 तर मारणार. पण काय ना काहीतरी एखादा चुकीचा बॉल येतो आणि आउट होतो भाऊ. ते थोडं वाईट वाटतंय. आता काय करायचं, क्रिकेट आहे शेवटी. प्रत्येक जण खेळायला आलाय, प्रत्येक जण हेजलवूड पण ह्याची विकेट घ्यायला आलाय, हे पण ह्याचे चांगल्या रन स्कोर करायला आलाय. जाऊ दे, असू दे. मग आले ऋषभ भाव, म्हणजे आता सध्या टेस्ट क्रिकेटला जर इंडियाच्या टेस्ट क्रिकेटला जर कोणी वाचवलं असेल ना, तर ऋषभ भाऊ. म्हणजे
जबरदस्त माणूस आहे. असं वाटत नाही तो, म्हणजे सगळे प्लेयर एका बाजूला आणि ऋषभ पंत एका बाजूला आला की असं नॉर्मल असं डिफेन्स बी एवढा कॅज्युअल अप्रोच करतो की तो वाटतं की अरे काय चाललंय, म्हणजे दुसरे तो प्रत्येक डॉमिनेट करतो ह्याला बॉलर नादच करायला. ऋषभ पंतचा नाद करणं म्हणजे विषय सोडून द्यायचा. त्यामुळे ऋषभ पंत आला की गांभीर्यानं बघायचं नाही, रिलॅक्स राहायचं. ह्यो खेळणार आहे, नाद करायचं नाही. नाद करणार ऋषभ पंत म्हणजे नाद करायचं आला त्यानं तसंच खेळला. आणि ऋषभ पंत आल्यामुळं ऑस्ट्रेलियाने थोडा गॅम्बल खेळला की नेथन लायन, म्हणजे ऋषभ पंत मागच्या सिरीजला नेथन लायनच्या चिंध्या केल्यात. म्हणजे एवढा मारला नेथन लायनला की कसा बी बॉल टाक ह्यो बाहेर पडायचा, सिक्स मारायचा, नादच करायचा ना माहितीये का. एवढा जबर खेळायला लागला ऋषभ पंत. मग आला, मग ऑस्ट्रेलियाने गॅम्बल खेळला की नेथन लायनला टाकला. ऋषभ पंत आला की नेथन लायनला लावला. मग तसंच झालं. ऋषभ पंत पहिले 2 डक हे केले, डिफेन्स केले. भाऊ तिसऱ्या बॉलला गेला पुढं की डायरेक्ट बाउंड्रीवर मारला. पण ह्यांनी आता ऑस्ट्रेलिया पण ईडी नाही ती बी शानी, त्यांनी बी काय केलं, बाउंड्रीवर बरोबर प्लेअर ठेवलाय. त्यामुळं कॅच गेला ना ऋषभ पंतचा, पण बाउंड्री पण नाही गेली, सिक्स बाउंड्री पण नाही गेली, लगेच बाउंड्रीवर बॉल अडवला, स्टेटलाच फिल्डर ठेवला. त्यांनी ती बी बरोबर प्लॅन करून आल्यात. त्यामुळे नेथनला 1-2 ओव्हर दिले, मग ऋषभ पंतनं आपलं डक केलं. त्यामुळे तेही झालं. मग राहुल आउट झाला. राव काय लगा, एवढा जब्बर खेळत होता. आणि काय झालं म्हणजे ऑस्ट्रेलिया चिटर्स ना म्हणतात ना, ती खरं वाटायला लागली माहितीये. म्हणजे ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर अंपायर आता आधी सांगितलं बरं का, 36 कॅमेरे लावलेत आम्ही, 360 सगळीकडे कॅमेरे लावलेत आम्ही. आणि राहुलचा बरोबर बॅटीचा इनसाइड लागला नव्हता. जर इनसाइड लागला असताना स्टिकोवर 2 ही दिसायला पाहिजे होते, ब्रेव साऊंड 2 दिसायला पाहिजे होते, पण एकच साऊंड दिसला. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, बॅट पॅडला लागली, ह्याचा अर्थ असा होतो की बॅट पॅडला लागली, ना की बॉल पण बॅटला लागलाय. त्यामुळे जर बॉल बॅटला लागला असता 2 साऊंड दिसले असते, दिसताना एकच साऊंड दिसला. आता आपण बोलू राहुल बद्दल. राहुल एवढा जबर खेळत होता, म्हणजे नादच करायला नाही. त्यासारखं असं वाटत नव्हतं. राहुलला घेतला खरा, पण मग त्यानं ते प्रूव्ह केलं बरं का, जबर. म्हणजे सगळ्यात भारी कन्सिस्टंटली आज आजच्या मॅचला कोण खेळा असेल ना, राहुल. नाच करायला राहुल आपलं म्हणजे खेळतो बरं का राहुल, पण त्याला कसं थोडं थोडं बॅड लक असल्यामुळे त्याला चान्सेस भेटत नाही. आणि भेटले तरी कुठल्या पण पोझिशनला खेळावते, एकदा ओपनिंगला, एकदा 4 नंबरला, 7 नंबरला, 6 नंबरला, असे कुठं पण खेळावते राहुल. त्यामुळे तेवढं बॅड लक आहे. पण भावानं आज एवढा असला पेशंट दाखवला ना, नाद करायला राहुल जबरदस्त. हॅट्स ऑफ टू भावा, ना जबरदस्त. पण कसं आहे भावा, तुझं पहिल्यापासूनच बॅड लक राहिलेलं आहे मला वाटतंय माहितीये का. राहुल आज पण तसंच झालं. आज भावाच्या असं बॅटच्या शेजारून बॉल गेला, असं आज बॅटच्या शेजारून बॉल गेला, असं वाटलं ऑनफिल्ड अंपायर. मग ऑस्ट्रेलियावाली अपील केलं, ऑनफिल्ड अंपायरनं आउट दिलं नाही बरं का, पण ऑस्ट्रेलियावाल्याने रिव्ह्यू घेतला. मग रिव्ह्यू घेतल्यानंतर मग काय झालं, आता नीट सांगतो. बॅटच्या इथून बॉल गेला आणि बरोबर बॅटच्या इथून बॉल गेल्यानंतर बॅट पॅडला लागली. त्यामुळे काय झालं, मग आता रिव्ह्यू घेतला. मग ते थर्ड अंपायर बघायला लागला की कसं होतंय. मग ज्यावेळेस बॉल बॅटच्या इथून जात होता ना, थोडा पास झाल्यानंतर स्निकोवर आवाज आला, ती डेव्हिएशन दाखवली. त्यावेळेस नव्हतं दाखवलं, म्हणजे ज्यावेळेस बॉल जात होता तिथं डेव्हिएशन नाही दाखवलं, पण ज्यावेळेस पॅडला लागला त्यावेळेस डेव्हिएशन दाखवलं. मग जर आता बरं समजा राहुल आउट आहे, तर त्या स्निकोवर 2 डेव्हिएशन आली पाहिजेत. एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर, आणि नंतर बॅट आणि पॅडचा संपर्क झाल्यानंतर. पण स्निकोवर एकच डेव्हिएशन आलं. याचा अर्थ काय होतो, बॅटच पॅडला लागली ना, नाही तर बॉल बॅटला लागला असता तर मग 2 डेव्हिएशन यायला पाहिजे होती, पण नाही, तसं नव्हतं आलं, फक्त बॅटच पॅड लागले. भाऊ तरी पण, आणि अँगलच बघा ना, ती सगळ्या अँगलनं प्रॉपर अँगलनं बघायचं ना, एक मागच्या अँगलनं बघतोय आणि एक ह्या बाजूच्या अँगल बघतोय, असं थोडीच असतं राव. झालं मग तिथं मग त्याला आउट दिला. चिट्टरच येतो ऑस्ट्रेलिया, पहिल्यापासून ठरलेलंच आहे त्यांचं माहितीये का, की कुठल्या सगळ्या बाजूनं म्हणजे साम दाम दंडभेद सगळं वापरायचं जिंकण्यासाठी. नादच करणार त्यांची ती, मला तर वाटतं ही इंडियन कल्चरला ती थोडं फॉलो करतात, काय साम दाम दंडभेद मिळवण्यासाठी काय बी करायचं. मग ते तसं आहे त्यांचं. मग तसं झालं, राहुलचं नशीब घाण. ती आउट झाला तरी जाताना तो चिडतच गेला. त्या ऑब्विसली मग साहजिकच आहे, आता तो चिडणारच, कारण तो आउट नसताना आउट दिलं त्याला. झालं तो गेला. मग वॉशी आला आपला, वॉशी द सुंदर द वॉशी. नाद करायचा नाही भावाचा. म्हणजे इंडियन सिरीज असली गाजवली ना वॉशिंग्टन सुंदरनं, म्हणजे अश्विन जडेला मागं सारला माहिती का, असली जबर बॉलिंग केली. म्हणजे न्यूझीलंडवाले नुसते घाबरत होते ते न्यूझीलंड इंडिया सिरीज चालू होते ना त्यावेळेस. वॉशी आला, असं वाटलं वॉशी प्रॉपर डिफेन्स करेल. वॉशीने कव्हर स्ट्रेट ड्राईव्ह पण मारला जबरदस्त. काय ऑस्ट्रेलियन पिचेस बाउंड्री काय भेटत नाही, त्यामुळे बाउंड्रीच्या अपेक्षा ठेवून बी उपयोग नाही. मग भावानं मारला, असं वाटलं की हो बी दिसतोय फॉर्म मध्ये, पण कसं आहे ऑस्ट्रेलिया सांगता येत नाही, कोणीच सांगता येत नाही. आत्ता दिसणारा कन्सिस्टंट दिसणारा बॅट्समन दुसऱ्या बॉल आउट होईल सांगता येत नाही. तसंच झालं वॉशी बरोबर. वॉशीला पण विराट सारखा बॉल टाकला, असा इथं बाउन्स टाकला, भावानं टाकला, इथं कट लागला, झालं ते बी आउट झालं. मग आला डेब्युटंट नितेश कुमार रेड्डी. म्हणजे भावाची IPL मध्ये
IPL मध्ये एवढी हवा केली नितीश कुमार रेड्डीने माहितीये का, नादच करायला नाही. म्हणजे रेड्डी माणसांच्या काय आडनावातच हे आहे का काय कळतच नाही बाई. पुण्याला बी ते सगळ्या बऱ्यापैकी पीजी आहेत ना त्या रेड्डी साऊथवाल्याच्या माणसाच्या, वरलक्ष्मी रेड्डी बिड्डी असल्या माणसांचीच आहेत त्यामुळे रेड्डीवाई माणसात नावात काहीतरी ताकद दिसते बरं का. तर ती जाऊ द्या, ते विषय बाजूला ठेवू आपण. पण रेड्डी आला, नितीश कुमार रेड्डी असं भावाचं म्हणजे दिसताना आल्यालाच असं वाटत होतं की डिफेन्स प्रॉपर करत होता. हे हाणणार म्हणजे हो काय ना काय ते करणार, भीती वाटत नव्हती. नाहीतर डेब्यू ऑस्ट्रेलिया, त्यात ऑस्ट्रेलियात डेब्यू करायची ही तुम्हाला संधी भेटते असं वाटतं की थोडं घाबरतं ना माणूस, ऑस्ट्रेलिया ठिकाणी जाऊन लागा डेब्यू कसं होतं काय होतंय. पण हे काय घाबरत असते, भानगड नसती भावाकडं. मग ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डीने असली जबर पार्टनरशिप केली, काहीतरी चांगली पार्टनरशिप. म्हणजे इंडियाला ऍटलीस्ट डिफेंडेबल स्कोर पर्यंत नेलं त्यांनी असं वाटलं बरं का. झालं मग मग परत हे झालं पॅट कमिशन आला. आतापर्यंत पॅट कमिशनर ऋषभ पंतला एकदा पण आउट नव्हतं केलं. पण जबर बॉल टाकला भावानं असा मारा फ्लिक करायला गेला, झालं ऋषभ पंत एज लागला आणि ऋषभ पंतचा कॅच घेतला स्लिपमध्ये. ऋषभ पंत पण आउट झाला. जाऊ दे आता बॅड लगर ऋषभ पंत म्हणायचं, प्रत्येक वेळेस ते खेळू शकत नाही ना, मान्य खेळणार तो, पण एखादा बॉल येतो बॅड लग असतं, एखादा कडबीट लागतो तेव्हा ते आउट झालं. मग आले इंडियाचे टेलेंडर्स, बुमरा आला. असं वाटलं बुमरानं पण एक त्याचं ते ब्रॉडला माहिती ना, त्यानं 36 रन मारले, 36-37 रन मारलेला एका ओव्हरला. जबरदस्त कसली नुसतं असं टोलवायचा बॉल, असं आला अंगाव की टोलवायचा, आला अंगाव की टोलवायचा, असं करायचं. तसंच बॉल एक त्याला टाकला, पण ते टाकला बॉल आठवणा मला होता. बरोबर त्यानं मग परत मागा टोलवला बुमरा भावाला 6. म्हणजे बुमरा भावाला एकदा बॉल टोलवला की 6 असतो भावाला. एवढी तो ताकद लावतो, काय करतो काय कळत नाही का, बॉलरच्या स्पीडचा फायदा घेतो ते बी कळत नाही. आल्या 6 मारला भावानं, 6 मारला. परत एक बॉल टाकला, ते बी आउट झालं. मग ते आउट झालं. मग हर्षित राणा म्हणजे गंभीरचा असा एवढा फेवरेट प्लेअर वाटायला लागलाय. IPL म्हणजे गाजवलेला भाव आहे तो हर्षित राणा. म्हणजे काय छोटी मोठी गोष्ट वाटत नाही मला, तो लय मोठा पोचलेली गोष्ट वाटतो. तो नाद करा नाही हर्षित राणाला. तसं झालं. गंभीरनं बरोबर त्याला ह्या चान्स दिला हर्षित राणाला. आणि बॅटिंग करतो का नाही माहित नाही बरं का, तो IPL मध्ये थोडंफार त्यानं मारलेलं आहे. पण मग आज आला एक बॅल भावला, थर्ड मॅनला एक 4 मारला गाड्यानं. अरे भाई तू थांब बाबा, थर्ड मॅनला 4 झाला, आधी स्लिप एवढी मोठी लावलेली आहे, तू लगेच थर्ड मॅनला लावाय 4 मारायचा प्रयत्न करतोय. पण लागला त्याचा तुक्का लागला म्हणावं लागेल आता, कारण गॅपमध्ये बॉल गेला म्हणजे तुक्काच असतो गॅपमध्ये बॉल गेला म्हणजे, कारण माणूस आवर्जून मारू शकत नाही गॅपमध्ये. मग तसं झालं. लगेच दुसऱ्या तिसऱ्या बॉलला झालं, ते बी आउट झालं. ते बी बरोबर थर्ड मॅनला परत मारा गेलं आणि बरोबर स्लिपमध्ये कॅच घेतला. तिथं एक कॅच भारी सुटलेलाच कॅच, पण तो मानस लभूषण याला त्यानं बरोबर फुर्तीला पण दाखवला आणि बरोबर कॅच घेतला. सुटल्याला कॅच त्यानं कॅच घेतला, त्यामुळे जबरदस्त तो एक झालं. मग इंडियाची मग नितीश कुमार रेड्डी एका बाजून मारत होता नुसतं, त्याला माहित होतं आता काय मारण्याशिवाय पर्याय नाही, मारायचं लागणार. मग आले DSP भाऊ आपले, सिराज भाऊ, मिया DSP भाऊ आले, DSP भाऊ. नाद करायचं नाही, DSP भाऊचा नादच करायचा नाही. म्हणजे ते वेगळंच, तो भाऊ वेगळ्याच दुनियेत वाटायला लागलाय मला माहितीये का, मिया भाई. म्हणजे त्याचा आवाज वेगळे आता सध्या सगळे DSP आला, सिराज आला की नुसतं DSP अरे हो. त्याला थोडा हे करू द्या, तो माहिती नाही सेनेत बी आहे, इकडे सगळीकडेच आहे, तो पोलीस फोर्स मध्ये पण आहे. त्याला खेळू द्या. आला DSP भाऊला 1-2 बॉलच खेळायला भेटले, काही खेळायला भेटले नाही. DSP भाऊ नुसता आला, 1-2 बॉल टच केले, फक्त डिफेन्स केले, बस DSP भाऊनं काम केलं. नितीश कुमार रेड्डी आला स्ट्राईकवर, नितीश कुमार रेड्डीनं वर हवेत बॉल मारला. उस्मान ख्वाजानं असं दाखवलं की कॅच घेतोय, पण भावाचा सूर्य आला वाटलं डोळ्या, त्यामुळे तो कॅच सुटला. असं वाटलं की आता बरं झालं नितीश कुमार रेड्डीला जीवदान भेटलं एक मस्त पैकी, आता अजून धुलाई करले यांची ऑस्ट्रेलियावालीच. पण तसं नाही झालं भावा. दुसऱ्या तिसऱ्या बॉलला परत उस्मान ख्वाजा, परत त्यानं भावानं बॉल मारला, शॉर्ट बॉल टाकला, भावानं बॉल मारला, कॅच घेतला. जाऊ दे. मग इंडियाची पारी 150 रन काढल्या, तरी एवढ्या वाटलं नव्हतं एवढ्या रन निघतील, पण 150 रन काढले इंडियानं पण. जबरदस्त म्हणजे चांगला ऍटलीस्ट बॉलरला काहीतरी ठेवलं इंडिया बॅट्समनला, बाबा हा आपण डिपेंड करू शकतो, हा थोडंफार ठेवलं. 150 रन म्हणजे पण एवढे चांगले नाहीत, पण 225 रन निघाय पाहिजे होतं, पण जाऊ दे. 150 तर 150 झालं. एवढं झालं. नंतर मग आता ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईनअप आले, बॅट्समन आले, ओपनर आले, उस्मान ख्वाजा आणि तो कोणतरी मॅक्स क्विनी कोणतरी त्याला डेब्युटंट येतो, त्याला चान्स दिला. इंडिया विरुद्ध लय त्यानं मारली वाटते इंडियाची, त्यामुळे त्याला चान्स दिला आणि तो मॅक्स क्विनी आला. आणि ते मॅक्स क्विनी आला आणि पहिलाच बॉल बुमरानं असला त्याला धुतलाय माहितीये का. पहिलाच बॉल भावानं असा केला डायरेक्ट पॅडवर का छातीचं कुठं तर लागला. नादच करायचं नाही, म्हणजे तो घाबरला. तो म्हणला असं ती इंडियाचे बॉलर कुठले होते आणि कोण आहे बुमरा. बुमराचं नाद करून चालते की भाई, बुमरा आहे हे सोडायचं नाही, नुसतं आणतो देऊ.
नुसता धुरळा. मग बुमराह आला आणि ते प्रत्येक बॉल त्याला असं वाटत होतं की तो चाचपडतच आहे ते, म्हणजे प्रत्येक बॉल ते सोडत होतं, काहीतरी अंगावर तर लागत होतं, सोडत होतं. मग बुमराने एक लेग साईडला एक बॉल टाकला, ते नुसत्याची बॅट लावली, गेला फोर. त्याला असं वाटलं असेल अरे वा वा, आपली सुरुवात फोरनं झाली, वा वा. म्हणजे ऍटलीस्ट सुरुवात तर काय व्हायना फोरनं झाली, म्हणजे बाबा ऍटलीस्ट रन तर आल्या, बुमराह विरुद्ध रन आल्या म्हणजे लई मोठी गोष्ट आहे भाऊ. तुम्ही बुमराचा नाद करून चालत नाही, बुमराह वर्ल्ड क्लास बॉलर नाही, जगात भारी आहे तो, नाद करायचा नाही बुमराचा. तसं झालं. मॅक्स क्विनी मग बुमराह दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरला आला त्याच्या, आणि बरोबर ह्यानं बुमरान बॉल टाकला ह्याच्यावर पॅडवर हाणला, आणि अंपायर आउट दिलं नाही बरं का, ऑन स्पीड अंपायर आउट दिलं नाही. लय अपील केलं विराट कोहली, तर काय बोलायचं, सगळ्यांनी अपील केलं. मग काय आउट दिलाय, मग थर्ड हे घेतला, रिव्ह्यू घेतला बुमराहने. मग विराट म्हटला तू ले भाई, ले तू, ले रिव्ह्यू, ले रिव्ह्यू तू. ते विराट कोहली ते वेगळ्या जोशमध्ये असतो, प्रत्येक रिव्ह्यूला लेलेच करत असतो तो. मग रिव्ह्यू घेतला, झालं. मग बरोबर दिसत होतं प्रॉपर लाईन मध्ये, इनसाइड एज काय लागला नव्हता, प्रॉपर लाईन मध्ये हिटिंग विकेट म्हणल्या इंडियन प्लेअरचा कालवा, नुसता दोरा. विराट कोहली माहिती त्याची स्टाईल, उड्या मार, हे कर, असं कर, तसं कर, जोश मग आपलं. मग त्यानं ते दाखवलं, झालं. मॅक्स क्विनीची विकेट भेटली. मॅक्स क्विनी झाल्यानंतर आला भाई, इंडियाची सगळ्यात सरदर्द आहे भाई तो लबुशेन, काय बोलायचं. मग तो येडाच आहे, तो येड्या माकडागत चालत असतो, तो कसं बी काय बी त्याचं हरकतच वेगळे असते त्या बाबा. पण माणूस भारी आहे बरं का तो, म्हणजे प्लेअर तर एवढा जबर आहे, डिफेन्समन सगळ्या स्किल एवढ्या जबर आहेत लबुशेनकडे. तो आला म्हणजे आता, आणि कॉमेंट्रीवर होता चेतेश्वर पुजारा. चेतेश्वर पुजारा मला असं वाटतं एक वाक्य म्हणताना की हे लबुशेन आणि स्मिथला आउट केलं पाहिजे, नाहीतर इंडियाला प्रत्येक वेळेस त्यांनी सरदर दिलेला आहे, म्हणजे त्याला आउट केलंच पाहिजे. आल्या लबुशेनला बुमरान बॉल टाकला जबरदस्त, अंगच हाणलं गाड्याचं, आणि ते असं ती वाकड्या करते. स्मिथ कसं असं ऍक्टिंग करायचा, म्हणजे दुसऱ्याला डिमोटिवेट प्रयत्न करायचा बॉलरला, असं वेगवेगळं ऍक्टिंग, तसंच लबुशेन प्रयत्न करतो. त्याचा चेला आहे म्हणा, ते लबुशेन स्मिथचा चेला आहे. मग थोडं डगबिग करायचा प्रयत्न केला लबुशेननं, झालं. आणि बुमराने दुसरा तिसरा बॉल टाकला भावाला, इनसाइड लागला, गेला कोहलीकडं. आणि अरे राहुल थांब भाई, कोहलीनं बॉल कॅच तर घेऊ दे. ते कॅच घ्यायच्या आधीच राहुल निम्म अंतर पार केलं त्यानं, स्लिप ओव्हर राहिला राहुलच्या शेजारी, कोहलीच्या शेजारी, आणि राहुलला वाटलं कॅच घेतला, तो पार गेला बुमराकडे. कोहलीनं कॅच सोडलेला भाई. विराट कोहली यार, प्रॅक्टिस मध्ये तर तू असं कॅच घेतोय, कसं कॅच घेतोय, कसं काय सोडला तू, जाऊ दे, एखादी क्रिकेट आहे शेवटी, अशा गोष्टी होणारच, काय बोलू शकतो आपण. मग विराट कोहलीने कॅच सोडला त्याला, हा याला झालं. म्हणलं आता लबुशेन सारख्या प्लेअरला जीवदान भेटलं म्हणजे, मला तर एवढं टेन्शन आलेलं काय सांगायचं. आता म्हटलं हे काय आउट होत नाही, आता आता संपला विषय, सोडा विषय आता. झालं. मग लबुशेन ख्वाजा वाईज थोडे वाटत होते जबर खेळतील, ख्वाजाने एक असा शॉर्ट बॉलला एक मस्त पूल मारला आणि फोर मारला. नंतर परत बुमरा भाऊ गप बसतोय आपला, बुमरा वाचता नाही करणार नाही, लगेच ख्वाजाला आला राऊंड द विकेट आला, बॉल टाकला एक की एज लागला बरोबर. विराट कोहलीने हे कसा देवडर पडेकर कसा आउट झाला, तसाच ख्वाजा पण आउट झाला, कट लागला बरोबर. ऋषभ पंतनं कॅच, ऋषभ पंत नाही, यावेळेस विराट कोहलीने कॅच घेतला बरं का, सोडल्याला ती कॅच बरोबर प्रॉपर जज केला, आणि भाऊनं कॅच केला. विराट भाऊ द किंग कोहली, नाद करायचं नाही. मग फिल्डिंग मध्ये कधीतरी एखादी चुकी होते, काय तेवढं चालायचंच. मग त्यानं कॅच घेतल्यानंतर मग आला ह्यो आपला स्मिथ आला. आयुष्यप स्मिथ आला की भाई सगळं माझा तर हा असा अंगावर काटाच येतो, हात गारच पडते डायरेक्ट. मग तो प्लेअरच एवढा जबर, त्यानं एवढा इतिहास असं जबर रन काढून ठेवलं इंडिया विरुद्ध, खास कर बरं का, लय रन काढून ठेवलं. मग आला, मग बुमरानं बरोबर तो त्याच्या त्या अशा स्टान्स मध्ये तो उभा राहिला, ते उडत राहिला असा ह्याच्या एका जागेवर पाय बी करायला लागला. बुमरानं बरोबर, बुमरा कसा आहे माहिती का, एक असा मेंटली एवढा जबर बॉलर आहे की तू प्रॉपर प्लॅनिंग करून येतो. ह्या बॅट्समनला काय त्याच्या विकनेसेस आहे त्याबरोबर. मग स्टीव्ह स्मिथला बरोबर त्यानं पुढे बॉल टाकला, आणि बॉल पडल्याबरोबर आत वळा, इनसाइड आतमध्ये आला, झपकीन आत आला. स्मिथला कळलंच नाही, डायरेक्ट आला पॅडवर बॉल, आणि लगेच बुमरानं बघितलं ना अंपायरकडे, डायरेक्ट वरडा लागला आउट. मग अंपायरनं आउट दिलं, झालं. स्मिथ पहिल्याच बॉल आउट, डक पहिल्याच बॉलला वीत. मग बुमराला हॅट्रिक बॉल आला बुमराचा, जबरदस्त. मग ट्रॅव्हस टुल्ला यायला, तो एक आहे युट्यूबर कोणतरी, तो त्याला ट्रॅव्हस टुल्ला म्हणतो, ट्रॅव्हस टुल्ला, जबर आहे तो पण बरं काय. जाऊ दे. मग ट्रॅव्हस हेड आला. ट्रॅव्हस हेड भाई, म्हणजे आज सध्या इंडियाला ज्यानं सगळ्यात जास्त त्रास दिलाय ना, तर ट्रॅव्हस हेड आहे भाई. म्हणजे वर्ल्ड कप म्हण, आयपीएल मध्ये पण मान्य आहे, तो इंडियातल्या टीम बरोबर खेळतो, पण काय खेळतो भाई इंडियन बॉलर बरोबर, नाच करणार. मग तेव्हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होती ना मागच्या, तिथं ट्रॅव्हस हेड इंडियाची मारली त्यानं. बरं वर्ल्ड कपच्या फायनलला इंडियाची मारली त्यानं. त्यामुळे ट्रॅव्हस हेड असा बॅट्समन आहे, त्याला पहिल्या 10 रनात आउट केलंच पाहिजे भाई. मग सोड यार तू,
त्यामुळे असं झालं. मग हर्षित राणाला बॉलिंगला लावला. हर्षित राणानं असं 1-2 बॉल टाकलं, कट शॉट मारले ड्रायव्हर साईडनं, झालं. मग विराट कोहली ड्रायव्हर साईड बरोबर काहीतरी बोलताना दिसला. म्हणजे मग विराट कोहलीचा प्लॅन आहे बरं का, असं काहीतरी करायचं आणि माणसाला व्यस्त ठेवायचा, म्हणजे विचलित करायचं त्याचं मन. त्यामुळे बरोबर विराट कोहलीने विचलित केला ड्रायव्हर साईडला. आणि बरोबर हर्षित राणानं आधीचे 2 पहिली ओव्हर आहे ना, प्रॉपर हे टाकत होता हर्षित राणा, असं बाउन्स वगैरे टाकत होता, शॉर्ट टाकत होता. पण ह्यावेळेस बरोबर फुल बॉल टाकला आणि ड्रायव्हर साईड हुकला की डायरेक्ट बोर्डच भावाचा. मग हर्षित राणाचा काय बाबा, हर्षित राणा म्हणजे 7वे आसमान पे गेला डायरेक्ट. नादच करा बाय, मेन विकेट घेतली तेवढं पाहिजे. हर्षित राणा म्हणजे जोशीला माणूस आहे, आधी एवढा जबर माणूस आहे ते हर्षित राणा. नाद करा नाही बाई, गंभीरची चॉईस म्हणजे चॉईस असते. गंभीरला लय त्यानं क्रिटिसाइज केलाय बरं का न्यूझीलंड सिरीज बद्दल. नंतर जाऊ दे, आपण त्याबद्दल नंतर बोलूया हळूहळू. आता तिकडे पण येऊ. जाऊ दे, हर्षित राणाने विकेट घेतली ह्याची ड्रायव्हर साईडची, झालं. मग विराट कोहली नाही का आपल्या अंदाज यस यस असं करायला लागला, नाद करायला विराट कोहली. म्हणजे मला एक डाऊट यायला लागलाय, नक्की बुमराह कॅप्टन आहे का विराट कोहली कॅप्टन आहे? कारण सगळे कॅमेरे काय झालं की विराट कोहलीवर. बुमराह दिसनाच भाई. फील्ड लावायची विराट कोहली, सगळ्यांना चेअर करायची विराट कोहली. ऑब्विसली वर्ल्ड क्लास प्लेअर आहे तो. आणि आफ्टर ऑल इंडियाचा एक्स कॅप्टन आहे तो. इंडियाला टेस्टला लेवलला, ज्या लेवलला पोहोचवलं विराट कोहलीचा लय मोठा हात आहे बाई. म्हणजे विराट कोहलीनंच पोहोचवलं असं मला वाटतं ना. प्लेअर हे कसं असतं, एक लीडर महत्वाचा असतो कुठल्या गोष्टी. विराट कोहलीनं असली जबर केलंय, नाद करायला विराट कोहली, झालं. मग विराट कोहलीच कॅप्टन वाटतंय बरं का. बुमराह वाईस कॅप्टनच वाटतंय. असं ते वाईस कॅप्टनच आहे, पण या मॅचसाठीच कॅप्टन केला बुमराह. मग झालं तसं झालं. ड्रायव्हर साईड आउट झाला. ड्रायव्हर साईड आउट झाल्यानंतर ते मिशेल मार्श, ती दोघं भाऊ आहेत ना, ते शॉन मार्श आणि मिशेल मार्श. ती मिशेल मार्श पण एक लय याडा म्हणजे डेंजरस प्लेअर आहे, लय म्हणजे लय डेंजरस आहे. इंडिया विरुद्ध त्यानं लय चांगल्या पारी खेळले आधीच्या टेस्ट मॅचमध्ये. मग तो आल्यानंतर थोडंफार डक केले त्यानं, असं जबरदस्त डक केले, झालं. मग आपला डीएसपीला बोलावलं वाटतं. डीएसपीने विकेट घेतली का कुणी विकेट घेतली काय माहिती, डीएसपीनेच विकेट घेतली वाटतं मिशेल मार्चची. डीएसपी आला आणि डीएसपीचे पहिले 1-2 ओव्हर काय नीट गेल्या नव्हत्या. मग डीएसपीला पण हाणला वाटतं त्यांनी. मग डीएसपीचा कट लागला बरोबर आणि स्लिपमध्ये कॅच घेतला राहुल आपला नाद करायचा नाही. राहुलचा जबरदस्त कॅच घेतला राहुलनं, झाला. तो बिन आउट झाला. मग एक लागलं डीएसपीचं महाराष्ट्र बोच्यांचं काय तर भांडण झालं पडतं. म्हणजे डीएसपी बोलत असतो काय ना काय ते. डीएसपी म्हणजे माहिती कोण आहे? मोहम्मद द सिराज. तर म्हणावं लागेल, कारण त्यानं भावी कमावलंय द डीएसपी. असं झालं. मग त्यानंतर मग सगळे आता टेलेंडर्स आले. अलेक्स कॅरी आहे बरं का, अलेक्स कॅरी पण एक चांगला खेळत होता. मग शेवटी डीएसपीनं मानस लबोशेनची विकेट घेतलीच. परत लेग साईड आपला पॅड हाणलं डीएसपीनं मानस लबोशेनची, झालं. मानस लबोशेन पण आउट. आता आला हे पॅट कमिन्स आला. भाई पॅट कमिन्स जरी वाटत असेल बॉलर, पण ते चिवट बॅट्समन आहे. चिवट म्हणजे तो आहे ना, प्रॉपर खेळतो, प्रॉपर. असं वाटत नाही की तो बॉलर आहे. तो असं वाटतो तू बॅटिंग ऑलराऊंडर आहे, बॉलिंग करतो. पण नाही, तो बॉलिंग ऑलराऊंडर आहे जो बॅटिंग करतो. असं आहे ते बरं, खरं. पण नाही, आला पॅट कमिन्स आला. पॅट कमिन्सला पण स्टार्टिंगला थोडा बुमराहने केला, त्रास दिला. पण आला परत परत आला आणि बुमराहने बरोबर इनसाइडच लागला. ऋषभ पंतनं कॅच घेतला. पॅट कमिन्स डेड म्हणजे तसा डेड नाही, आउट झाला. विकेट घेतली बुमराहने पॅट कमिन्सची. बरं झालं, म्हणजे कॅप्टनची विकेट घेतली, त्यामुळे ते सार्थक झालं. कॅप्टनची विकेट सार्थक झालं. जबरदस्त, नाद करायचं. मग असं झालं. मग आला मिचेल स्टार्क आला. आणि नंतर मग हे होता आपला कोण, मिचेल स्टार्क आणि अलेक्स कॅरी खेळत होते. लास्टच्या दिवशी त्यांनी थोडा प्रॉपर डिफेन्स दाखवला, झाला. दिवस संपला. म्हणजे पहिल्या दिवशी काय 67 का काय तर नव्हत्या, 7 विकेट पडलेले वाटतं, झालं. पहिला दिवस तसा संपला. आता आले दुसऱ्या दिवशी आले सगळेजण. दुसऱ्या दिवशी आले की पहिल्या का दुसऱ्याच ओव्हरला अलेक्स कॅरीची विकेट, बुमराह शिवाय नाद करायला नाही, बुमराहला तोड नाही. झालं. बुमराहच्या 5 विकेट झाल्या. फायपर घेतला बुमराहनं, जबरदस्त. अलेक्स कॅरीला परत तसंच बॉल टाकला, बाउन्स बॉल, शॉर्ट बॉल, इथं कट लागला, लगेच ऋषभ पंतनं कॅच घेतला, संपला विषय. म्हणजे अलेक्स कॅरी आउट. म्हणजे अलेक्स कॅरी पण चिवड बॅट्समन आहे बरं का, आहे तो चांगला. अजून त्याने एखादा मोठा स्कोर नाही केला, पण आहे म्हणजे टेक्निक चांगली आहे त्याची, भारी आहे तो. आणि शांत स्वभावाचा आहे तो, असं काय हे करत नाही. त्यामुळे ती पण विकेट महत्वाची होती. मग ती पण विकेट घेतली, झाला. नेथन लायन आला. नेथन लायन एक वाकड्याचा कसा तर वेगळाच पोझिशन मध्ये खेळतो भाई. मला त्याचं टेक्निकच करता तू यार, ऍटलिस्ट हेड बीड नुसतं असं प्रॉपर लाईन मध्ये आण ना भाई. तो आला, त्याची पण विकेट घेतली. कुणी घेतली विकेट? त्यानं बुमराहनं घेतली की नाही? बुमराहनं घेतली. हर्षित राणानं घेतली विकेट. हा बरोबर, हर्षित राणानं विकेट घेतली. शॉर्ट बॉल टाकला, त्याला पण असं कट लावा गेलं, ते बी आउट झालं. पण आला जॉस हेझलवूड मिस्टर स्टार्कनं एवढं टांगावलं माहिती का शेवटच्या विकेटसाठी इंडियाला. नाही म्हटलं तर 30 रन काढल्या भाऊ त्यांनी. म्हणजे असं वाटत होतं की आता इंडिया 70 रनाची लीड घेईल, तिथे इंडियाला 46 का 44 रनाची लीड भेटली, फक्त 46 रनची लीड भेटली वाटतं. जॉस हेझलवूडनं असला टांगावला इंडियाला. म्हणजे तो मिशेल स्टार्क काय करायचा, रनच काढायचा नाही, लास्टच्या 1-2 बॉलला रन काढायचा आणि प्रॉपर डिफेन्स करायचा. शेवटी मग हे आपला हर्षित राणा आला.
हर्षित राणाला बॉलिंगला बोलावला. हर्षित राणा बरोबर पहिल्यांदा बाउन्सर वगैरे टाकला, मिसेस टाकला, पहिल्यांदा यॉर्क टाकला, यॉर्कला प्रॉपर त्यानं डिफेन्स केला, नंतर टाकला असा थोडा लेंथ बॉल टाकला आणि बरोबर मिसेस टाक मारायला गेला वर कॅच. विराट कोहलीने ऋषभ पंत आले कॅच गेला, ऋषभ म्हणला माय कॉल ब्रो माय कॉल, मग ऋषभ पंत कॅच घेतला आणि झालं. अशा अशा तऱ्हेने 104 रनावर ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग ऑल आउट झाली आणि 150 रनावर इंडियाची पहिली इनिंग ऑल आउट झाली. इंडियाला 46 रनचे लीड भेटले. आता इथून पुढचं आपण नेक्स्ट ह्याच्यात बघूया. धन्यवाद.